नमस्कार मंडळी. जस्ट आलो मी मुंबईत. आता हॉटेलमध्ये आलो आहे. त्याच्यानंतर एक मीटिंग आहे. त्याच्या आधी मला वाटलं की तुम्हाला एक खूप छान मी तुम्हाला न्यूज सांगतो. श्री आनंदाज म्हणून एक साऊथमध्ये स्वीट मेकर आहे, म्हणजे मिठाई बनवतात ते. त्यांची 19 दुकानं आहेत, आय थिंक 22 दुकानं आहेत. 19 कोइंबतूरमध्ये आणि 3 इकडे बँगलोर का चेन्नई असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये 175 कोटीचा इन्व्हेस्टमेंट केला आहे A91 पार्टनर्सनी. A91 इज वन ऑफ द बेस्ट, मोस्ट हायली रिगार्डेड प्रायव्हेट इक्विटी व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर्स इन द कंट्री. आणि मी तेच विचार करत होतो की आपल्याकडे मिठाई जी आहे ती खूप मोठी मार्केट आहे. 75,000 कोटी ते 1,00,000 कोटीची ती मार्केट आहे. तुम्ही कम्पेअर केला चॉकलेट्सला. चॉकलेट्स इज रफली 20,000 कोटीचं मार्केट असेल, मोस्टली ऑर्गनाइज. जर तुम्हाला चॉकलेट खायचं असेल तर तुम्ही डेअरी मिल्क, 5 स्टार, किटकॅट, पर्क असंच खाल, राईट? किंवा आईस्क्रीम जे आय थिंक 35,000 कोटीचं असेल. तर तुम्हाला आईस्क्रीम खायचं असेल तर तुम्ही अमूल, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स, नॅचरल्स हेच खाल, करेक्ट? तर 80-90% चिप्स तर तुम्ही बघाल. चिप्समध्ये पण लेज, अंकल चिप्स, बालाजी, आता छोटे छोटे पण आले, छेडाज, ब्रँडेड गोष्टीच खाल. पण स्वीट्स विच इज अ ह्यूज मार्केट इज स्टील कम्प्लिटली अनऑर्गनाइज. त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजामुन, रसगुल्ला, काजू कतली, पेढा काय खायचं असेल तर तुम्ही लोकली जे तुमचे स्वीट्सची दुकान असेल फेमस तुमच्या सोसायटीमध्ये. मी औंध पुण्यात मध्ये मला आठवतं मिठास नावाचं दुकान होतं. तर तिथनं खूप छान पेढे मिळायचे. तर असं तुम्ही तिकडनं घ्याल, पण तो खूपच लोकल ब्रँड आहे. पण हल्दीरामचं स्केल बघून आता 90,000 कोटीची व्हॅल्युएशन दिली हल्दीरामला प्रायव्हेट इक्विटीमध्ये. इंडियाज बिगेस्ट प्रायव्हेट इक्विटी फंड्स वर फायटिंग बिटवीन इच अदर की कोण हल्दीरामला बाया करेल. आणि फायनली आय थिंक हल्दीराम नेहमी असंच करतात, सगळ्यांना टीज करतात की आम्ही विकणार आहे. सगळे खूप एक्साइट होतात आणि मग विकत नाही. काय माहिती तिकडे काय झालंय. पण तिकडे व्हॅल्यू क्रिएशन बघून भरपूर इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की आपण लोकली काय काय स्वीट मेकर्स, त्यांचे जे छान प्रॉडक्ट्स असेल, खूप कस्टमर लव आहे, 25-30 वर्षापासून त्यांचं ब्रँड बिल्ड होत आहे, तिकडे आपण पैसे टाकू, इक्विटी घेऊ आणि मग आपण स्केल करू शकतो. आता थिओब्रोमा बघा. थिओब्रोमा इज नाव 2,500 कोटीची त्याची व्हॅल्युएशन इज आय थिंक वॉट फ्यू स्टोअर्समध्ये चालू केलेली ती ब्रँड आता मोठी झाली आहे. तर माझ्या मते जर तुमचे आईबाबा किंवा ग्रँडफादर ग्रँडमदर ओन्स अ लोकल मिठाई शॉप आणि तिकडे खूप त्यांना लव्ह मिळतं आणि तुम्ही 2nd-3rd जनरेशन आहेत, तर त्याला ब्रँड करून, डिस्ट्रीब्यूट ऑनलाईन करून नॅशनल ब्रँड बनवायचा ऑपॉर्च्युनिटी आहे आणि पैसे पण आहेत आता. तर व्हेरी इंटरेस्टिंग. लेट्स सी हाऊ दिस प्लेज आउट.